हॅलो शेतकरी बंधूंनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये। सुरुवातीलाच बातमी येत आहे की पावसासंदर्भात या काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला 2 किंवा 3 दिवसांमध्ये पावसामध्ये वाढ दिसत आहे। आज दिनांक 2 ऑगस्ट 2024 मी तुम्हाला महाराष्ट्राचा आणि राज्याचा हवामान अंदाज सांगणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सविस्तर बातमी पाहण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करू शकता आणि बेल आयकॉन पण दाबू शकता। शेतकरी बंधूंनो, बातमी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये अति स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, ठिकठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण सविस्तर बातमी बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। तर शेतकरी बंधूंनो, बातमी येत आहे मुंबई किनारपट्ट्याकडून पालघर, वलसाड, नाशिक, मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी, मुंबईकडला भाग, जेजुरी, बारामती, इंदापूर, दौंड, सातारा, चिपळूण, वजूड, कराड, विटा, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, अहमदनगर, जत, इंदी, सोलापूर या काही परिसरामध्ये बघितलं तर ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आणि 20 मिनिटाचा आणि 1 घंट्यापर्यंत पाऊस चालणार आहे। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। 20 मिनिटाचा पाऊस होऊ शकतो, 30 मिनिटाचा पाऊस होऊ शकतो आणि 1 घंट्याचा पण पाऊस होऊ शकतो। तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। कोकणपट्टी आणि मुंबई किनारपट्टा आणि पश्चिम महाराष्ट्राकडले रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, निपाणी, बागलकोट, विजयपूर या काही परिसरामध्ये, सावंतवाडी, गोकाक, बेलगावच्या परिसरामध्ये पण ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे। अधिकतम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसत आहे। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो। तर शेतकरी बंधूंनो, बातमी येत आहे की वरती मराठवाड्याकडे या काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि अतिवृष्टीचा इशारा पण दिसत आहे। तर जिल्ह्याची नावे व गावाची नावे लक्षात घ्या। औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, माजलगाव, पर्ली, काजी, बदनापूर, जिंतूर, हिंगोली, सेलू, उमरखेड, निजामाबाद, जालना, भोकरदन, लोणार, जिंतूर, हिंगोली सर्वत्र मराठवाडा बघितलं तर इथं ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि अधिकतम भागामध्ये पावसाला सुरुवात दिसत आहे। 5 ऑगस्ट पर्यंत अनेक भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे। तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो। सिल्लोड, चिखली, लोणार, यवतमाळ या काही भागामध्ये पण आपल्याला ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो। हे आपल्याला दिसत आहे हवामान अंदाजाच्या अंदाजानुसार। तर शेतकरी बंधूंनो, बातमी येत आहे की विदर्भाकडे अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, खंडवा, बळवानी, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, खान्देशच्या परिसरामध्ये पण आपल्याला ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे। अनेक भागामध्ये 20 मिनिटाचा आणि 30 मिनिटाचा पाऊस होऊ शकतो आणि जोरदार स्वरूपामध्ये होणार आहे। तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। 5 ऑगस्ट पर्यंत हे अंदाज आहे, तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन पण दाबू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।